सर्व वेद, शास्त्र, पुराणे आपल्याला सांगत आहेत, की भगवंतावर प्रेम करण्यासाठी सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ भक्ती म्हणजे माधुर्य भक्ती. जी गोपींनी श्रीकृष्णावर केली. गोपीं एवढी भक्ती आजवर कोणी केलेली नाहीये. मग माधुर्य भाव म्हणजे प्रियतम मानायचंय देवाला. प्रियकर प्रेयसीचा जो भाव असतो, ते नातं देवाशी ठेवायचंय आपल्याला. आणि त्या माधुर्य भावात कोणते कोणते अधिकार आहेत? पाहिजे तेव्हा पती मानता येतं, पाहिजे तेव्हा मुलगा मानता येतं, पाहिजे तेव्हा स्वामी मानता येतं, पाहिजे तेव्हा सखा मानता येतं. म्हणजे त्या माधुर्य भावातनं आपण कोणत्याही दुसऱ्या भावात सुद्धा जाऊ शकतो. अशा माधुर्य भावाचे अधिकार आहेत आणि अशी त्याच्या खालोखाल मग सख्य भक्ती आहे, दास्य भक्ती आहे, वात्सल्य भक्ती, पण सर्वात श्रेष्ठ ही माधुर्य भक्ती आणि म्हणून तिला नवभक्तीची माता. माधुरी प्रेम भक्ती नवभक्तीची माता ती. अशी आपल्याला मिळू दे, अशी आपण परमपूज्य आईंकडे प्रार्थना करूयात.